नमस्कार मित्रांनो, मी नेहा तुमच्यातीलच एक. प्री झाल्यात, मेन्स झाल्यात आणि आता वाटलं थोडंसं व्यक्त व्हावं म्हणून केलेला हा खटाटोप. यावर्षी म्हणजे 2025ची ग्रुप बी मेन्स जी 17 मेला झाली ती मीही दिली आहे. त्याची आन्सर की 2 दिवसांपूर्वी आली आणि आधीच मार्क्स कमी होते, त्यात अजून मार्क्स थोडे कमी झाले म्हणून थोडंसं निराश व्हायला झालं. पण मी विचार केला की निराश न होता आता ग्रुप बी पुन्हा एकदा जी 2026ची प्रिलिम्स झाली आहे त्यात स्कोर येत आहे, तर आता निराश न होता ज्या चुका आपल्या तिथे झाल्यात त्या सुधारून आपण पुढे जायला हवं आणि म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवत आहे. तर ग्रुप बी मेन्सचा यावर्षीचा पेपर तुलनेने अवघड होता. पेपर 1मध्ये जो विषय सर्वांचा स्कोरिंग असतो तो म्हणजे मराठी आणि त्यामध्येच आपण गणलो, त्यामुळे इंग्लिश सोपा होता. तो सोपा म्हणजे मीडियम होता, पण ते असूनही आपल्याला तिकडे जास्त जाताच आलं नाही. त्यातले त्यात दोन्ही विषयांचे पॅसेज खूप जास्त अवघड होते आणि त्यामुळं तिथं स्कोर करता कोणाला आला नाही आहे पॅसेजमध्ये. बऱ्याच मुलांना आला नाही. असं नाही की कोणालाच आला नाही, पण बऱ्याच मुलांना आला नाही आहे. दुसरं पाहिलं तर GS फार लेंदी होता, त्यामुळं आपण गणिताकडे जास्त आपल्याला गणिताला जास्त वेळ देता आला नाही आणि त्याच्यामुळं स्कोर करता आलेला नाही. असं हे सगळी कारणं आहेत. पण असो आता हे सगळं झालेलं आहे. आता हे सगळं झालं आहे त्यामुळं आपल्या हातात आता जे आहे त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. एक गोष्ट अशी आहे की ज्या मुलांना SR किंवा STI मिळणार नाही ते PSIसाठी क्वालिफाय नक्कीच होतील. तर आपल्याकडे मला तरी असं वाटतं की ज्यांनी मेन्स दिली आहे ना त्यांचा बऱ्यापैकी त्या मुलांचा जो आता ग्रुप बीची प्रिलिम्स झाली 2026ची त्याचा स्कोर येतो आहे. म्हणजे माझाही येत आहे स्कोर. सो माझ्यापुढे हे ऑप्शन आहे की PSI ग्राउंड करायचं की मग पुन्हा मेन्स करायची. पण मी PSI ग्राउंड याआधीही 2021 आणि 22 वर्षामध्ये मी मेन्स क्लिअर केलेले आहेत. PSIच्या ग्राउंडला क्वालिफाय होते मी, पण मला ते करायचं नव्हतं म्हणून मी केलेलं नाही आणि मी आत्ताही ते न करता मी पुन्हा एकदा मेन्सकडेच माझा मोर्चा वळवत आहे. सो मला असं वाटतं की ग्रुप बीचा स्कोर आपला जर तळात मळात आहे आणि आपल्यासमोर 2 ऑप्शन आहेत, तर आपण एकतर पॅरलली दोन्ही करायला काही हरकत नाही आहे. म्हणजे ग्राउंडही करायचे आणि मेन्सही करायची आहे पुन्हा एकदा. आणि ज्यांना ग्राउंड नाही करायचं किंवा ज्यांची हाईट बसत नाही त्यांनी आता जे झालं आहे त्या गोष्टीला दुर्लक्षित करून किंवा त्याच्यातून शिकून आता त्यांनी पूर्णतः मेन्सला झोकून दिलं पाहिजे. सो प्रिलिम्सचा स्कोर जर चांगला येतोय तर आता मेन्स करायला काही हरकत नाही आहे. आपण काय होतं आपल्याकडे एक गोष्ट आपली चुकते. आता मला ह्या गोष्टीतून एक अनुभव असा आला की 2026चा जो प्रिलिम्सचा स्कोर आहे माझा तो चांगला येण्यामागं कारण काय झालं की मी कन्सिस्टंटली आता अभ्यास करते. म्हणजे 17 मेचा पेपर झाला, त्यानंतर कंटिन्युइटी थोडीशी होती, मध्ये थोडी ब्रेक झाली होती ती 8 दिवस तर खूप डिस्टर्ब होते मी पेपर झाल्यानंतर की पेपर असा गेला का. पण त्यानंतर थोडंसं उठून परत कन्सिस्टन्सी ठेवली आणि मग हा प्रिलिम्सचा पेपर आपला स्कोर चांगला येतोय. सो एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे कन्सिस्टन्सीच प्रभावी ठरली की ग्रुप बीचा पुन्हा 2026चा प्रिलिम्सचा स्कोर येण्यामागे. तर आपण काय करतो, आपण एकाच परीक्षेच्या मागे लागतो आणि नाही झालं तर आपण सोडून देतो. पण असं यश मिळत नसतं मित्रांनो. आपल्याला कळशीत ठेवावीच लागते, तरच आपण यशापर्यंत जाऊ शकतो. जर सध्याची परिस्थिती बघितली तर मेन्सला खूप जास्त वेळ मिळाला आहे आपल्याला. मागच्या मेन्सला ज्या आपल्या चुका झाल्यात त्या सुधारण्यासाठी आपल्याला हा वेळ आता कामी लावायचा आहे. ज्या चुका झाल्यात त्याचं पूर्ण ॲनालिसिस आपण करायचं आहे. पूर्ण पेपर तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्या चुका झाल्यात काय त्याचं पूर्ण ॲनालिसिस आपल्याकडे असलं पाहिजे आणि ते ॲनालिसिस झाल्यानंतरच मेन्सची आपण रणनीती ठरवायला पाहिजे की आता ते ज्या चुका माझ्या झाल्यात त्या मी पुन्हा करणार नाही आहे. हे सगळं ॲनालिसिस समोर ठेवून आपण पुढची रणनीती ठरवली पाहिजे. झालेल्या चुका विशेष करून म्हणजे आपल्या सिली मिस्टेक्स खूप झालेल्या आहेत बऱ्याच मुलांच्या. तिथे प्रेशर हँडल झालं नाही लेंदी असल्यामुळे पेपर. तर सिली मिस्टेक्सवर काम करायला पाहिजे जास्त करून की त्या होणार नाहीत. म्हणजे मी तुम्हाला म्हणते म्हणजे मी मलाही म्हणते, मलाही तेच करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 2026चा पेपर जे सगळेच म्हणत आहेत की खूप अवघड कॅटेगरीमध्ये जातो. पण जर ह्या अशा अवघड पेपरमध्ये आपला स्कोर जर चांगला येते, प्रत्येक विद्यार्थी मित्राचा ज्याचा स्कोर चांगला येतो ना त्याने स्वतःला हे सांगायचं आहे की आपण जरी परीक्षा क्वालिफाय होतो या प्रिलिम्समध्ये माझा स्कोर चांगला येतो तर माझ्याकडे कॅलिबर आहे. फक्त जी वेळ आहे ना
आपली ती अजून आलेली नाही. सो त्या वेळेपर्यंत आपल्याला एकच गोष्ट पोहोचू शकते, ते म्हणजे आपली कन्सिस्टन्सी. कळशीत कळशी सातत्य हीच गोष्ट आपल्याला आपल्या वेळेपर्यंत आणि त्या वेळेत ठेवलेल्या आपल्या यशापर्यंत पोहोचवणार आहे. सो मित्रांनो, कन्सिस्टन्सी ठेवा आणि असा अभ्यास चालूच ठेवा. आपण व्हिडिओच्या माध्यमात भेटतच राहू.